राज्यातील शेतकरी मागील काही दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहतोय। या योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी शेतकरी हा 28 तारखेपासून प्रतीक्षेत आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाले नाहीत आणि त्यामुळे सरकार खोटं बोलतंय का, किंवा जे शासन निर्णय प्रसिद्ध केले होते किंवा जो निधी वितरित केला तो निधी गेला कुठे? जर तुम्ही म्हणताय की 2350 कोटींचा निधी आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी दिलाय, तर मग हे पैसे गेले कुठे? काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन चेक केलं असता त्यांना त्यामध्ये डीबीएफएल फेल्युअर दाखवत आहे आणि त्यामुळेच हे पैसे येणार नाहीत असे अनेक शेतकऱ्यांचे मत झालं आहे। आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। हे डीबीएफएल म्हणजे नक्की काय, हे डीबीएफएल दुरुस्त कसे करायचे, तसेच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधीपर्यंत जमा होणार आहे, ह्या निधी किंवा हे जे पैसे आहेत हे कधीपर्यंत सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना जमा होणार याबद्दलची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी शेतकऱ्यांनो आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी राज्य सरकारद्वारे दिनांक 28 तारखेला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आणि यानुसारच शेतकऱ्यांसाठी 2350 कोटींचा निधी वितरित करण्यात आला। यामध्ये सुमारे 92,30,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आम्ही देणार असे सांगितले। याबद्दलच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पेजवर पोस्ट करून सांगितलं की उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील। आता मग 28 तारखेला फेसबुकला पोस्ट केल्यानंतर 29 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील असा सर्व शेतकऱ्यांचा ग्रह होता। त्यासोबतच न्यूजवर देखील बातमी आली की शेतकऱ्यांना गुढीपाडव्यानिमित्त सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे, परंतु वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 29 तारखेला पैसे जमा झाले नाहीत। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की परत काय सांगितलं गेलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 तारखेला नागपूरमधील कार्यक्रमामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील, परंतु तेव्हा देखील शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाहीत। आता 31 तारीख झाली, आज 1 तारीख देखील झाली तरी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अजून जमा झाला नाही। मग हे पैसे गेले कुठे? तर हे पैसे कुठेही गेले नाहीत, हे पैसे आहेत त्या जागेवर आहेत। सर्वात महत्त्वाचा पॉइंट आता यामध्ये येतो तोच म्हणजे डीबीएफएल। अनेक शेतकऱ्यांनी, जे तरुण शेतकरी आहेत जे मोबाईल वापरतात किंवा जे थोडेसे ऍडव्हान्स आहेत, त्यांनी काय केलं की आपल्या मोबाईलवरती नमो शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं आणि त्यांच्या स्टेटसमध्ये त्यांना दाखवत आहे की डीबीएफएल फेल्युअर। आणि यामुळे अशा शेतकऱ्यांना तर वाटत आहे की डीबीएफएल नवीन विषय काय आहे, हे डीबीएफएल बद्दल आम्हाला काहीच माहिती नाहीये आणि डीबीएफएल फेल्युअर असल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार का नाही, हे डीबीएफएल फेल्युअर आम्ही कशा पद्धतीने दूर करायचे, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि शेतकरी मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण तुम्हाला देणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपण हे डीबीएफएल म्हणजे काय हे समजून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, या डीबीएफएल चा अर्थ होतो डिपॉझिट बँक फेल्युअर लिमिट। डीबीएफएल म्हणजेच काय तर लक्षात घ्या, आता जो मार्च महिन्याचा हप्ता होता तो मार्च एंडला, नेमका मार्च एंडच्या टायमिंगला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार होता। यासाठी राज्य सरकारने डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे देखील सोडले, परंतु बँका या त्यांना मार्च एंडचं टार्गेट असतं, या अनेक गोष्टींमुळे सर्व्हर डाऊन, मेंटेनन्स अशा विविध प्रॉब्लेममुळे बँकांनी ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले नाहीत। त्यांना ते पैसे ट्रान्सफर करताना अडचण आली आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना एफटीओ जनरेट म्हणजेच की फंड ट्रान्सफर ऑर्डर देखील निघाली होती, तरी देखील केवळ बँकेच्या प्रॉब्लेममुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आला नाही। सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पैसे वितरित केलेले आहेत। त्यामुळे लक्षात घ्या, आता पुन्हा एकदा काय करावे लागणार आहे, तर पुन्हा एकदा ही फंड ट्रान्सफर ऑर्डर पुन्हा एकदा बँकेला जनरेट करावी लागणार आहे आणि ती जनरेट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत। हे डीबीएफएल प्रत्येकाला सेम प्रॉब्लेम दाखवत आहे, कुणीही कुठल्या प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः काहीच करायचं नाहीये। हे डीबीएफएल ऑटोमॅटिकली जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आता हे जमा कधी होणार, एक तारीख फिक्स आहे का? तर लक्षात घ्या, 2-3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होतील। एफटीओ पुन्हा एकदा जनरेट केला जाईल आणि हा एफटीओ जनरेट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा देखील होण्यास सुरुवात होईल। कुठल्याही प्रकारे तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। तुम्हाला मागील पैसे जमा झाले असल्यास तुम्हाला पुढील देखील सर्व पैसे येणार आहेत। तुम्ही कुठेही जाऊन चौकशी करू नका किंवा तुम्हाला कुठेही काही करण्याची आवश्यकता नाहीये। हा निधी वितरित झालेला असतो आणि तो वितरित झालेला निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 100% जमा होतोच। काही शेतकऱ्यांना आज देखील पैसे जमा झाले आहेत। आता 1-2-3 दिवस, कारण आजच बँका सुरू झाल्या आहेत, कालपर्यंत बँकांना सुट्टी होती आणि त्यामुळेच आता 2-4 दिवसांमध्ये हे सर्व जे डीबीएफएल फेल झाले होते ते सर्व दुरुस्त करून बँक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।